नमस्कार नमस्कार, मी धनश्री काडगावकर. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अक्कलकोटला जाऊन त्या पादुकांचं दर्शन घेणं हे प्रत्येकाला शक्य नसतं. आणि म्हणूनच मुंबईकरांसाठी चेंबूरचा हा मठ ती स्वामी भेटीची उणीव भरून काढतो. कारण या मठात श्री स्वामी समर्थांनी स्वतः 14 दिवस पायी घातलेल्या आत्मलिंग स्वरूप पादुका ठेवलेल्या आहेत. स्वामी भेटीची ही ओढ मुंबईकरांना या मठात घेऊन येते आणि जणू साक्षात प्रत्यक्ष भेटीची अनुभूती देते. चेंबूरच्या या मठाला 108 वर्ष पूर्ण झालेली आहेत. स्वामी समर्थांनी हरिभाऊ तावडे यांना आपला पुत्र मानलं होतं, जे हरिभाऊ नंतर स्वामीसूत महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले. जर आपण इकडे बघितलं की आपल्याकडे गादीची परंपरा आहे की ही महाराजांची गादी, मठात आपल्या कुठल्या गादी दिसत नाही, पण ह्या मठामध्ये तुम्हाला गादी कारण ही अक्कलकोट नंतर असलेली महाराजांची एकमेव गादी आज जी आहे. तर ह्या त्या आत्मलिंग पादुका आहेत. तर हा दंड स्वामी महाराजांनी स्वामीसूत महाराजांना त्या काळी दिला. ह्याला महाराजांचे हात लागलेले, स्पर्श झालेले आहे. श्री स्वामी समर्थ. आता स्वामींच्या या पादुका इथे कशा आल्या याची गोष्ट फार इंटरेस्टिंग आहे. स्वामीसूत महाराज म्हणजेच श्री हरिभाऊ तावडे आणि त्यांचे मित्र गजानन खत्री यांना व्यवसायात तोटा झाला. त्यांचे स्नेही लक्ष्मण पंडित यांचाही व्यवसाय बुडाला होता. पंडित यांनी स्वामी समर्थांविषयी बरंच ऐकलं होतं. व्यापारात पुन्हा यश मिळावं, स्थिर स्थावर व्हावं, म्हणजे आम्ही दर्शनास येऊ, असा त्यांनी महाराजांना नवस केला. आणि काय आश्चर्य, स्वामी कृपेने काही दिवसातच तिघांचे कर्ज फिटले. मोठा नफा झाला. स्वामी कृपेची प्रचिती आल्यामुळे ते तिघेही मिळून स्वामींच्या दर्शनास अक्कलकोटला गेले. हरिभाऊंनी 300 रुपये सोबत आणले होते फक्त. स्वामी म्हणाले, जा या पैशांच्या पादुका बनवून आण. त्या पादुका स्वामींनी 14 दिवस प्रेमाने वापरल्या. त्या पुढे इतर कुणाचंही न देता हरिभाऊ यांना दिल्या आणि म्हणाले, या पादुकांमध्ये माझा सदैव वास आहे. या माझ्या आत्मलिंग पादुका आहेत. हरिभाऊंना प्रसाद म्हणून या आत्मलिंग पादुका सुपूर्द करताना, तू तुझे घरदार आणि धंदा सोडून दर्या किनाऱ्यावर जाऊन किल्ला बांधून ध्वजा उभी कर. माझ्या मुंबापुरी गादीची स्थापना कर, अशी आज्ञा स्वामी समर्थांनी केली. तेव्हापासून हरिभाऊ स्वामीसूत बनले. चेंबूरच्या या मठाला 108 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या मठाचे सर्वेसर्वा विजय नलावडे आज आपल्यासोबत आहेत. या मठाचा खरं तर सर आम्हाला इतिहास जाणून घ्यायचा आहे आणि मुळात म्हणजे या आत्मलिंग पादुका ह्याबद्दल आम्हाला सांगा. सर्वात प्रथम आपलं स्वागत चेंबूर मठामध्ये. आता आपण मठाचा इतिहास जाणून घेऊया. महाराज अक्कलकोटमध्ये आलेले असताना महाराजांचं वय 700 वर्ष आहे. बापरे. 700 वर्षापूर्वी महाराज छेलेखेडे म्हणून गाव हस्तिनापुरामध्ये आहे. त्या गावामध्ये वटवृक्षाखाली विजयसिंग नावाचा एक 8 वर्षाचा मुलगा एकटाच गोट्या खेळत असतो. एक भगवंताचा डाव, एक स्वतःचा डाव. असं खेळत असताना 2 प्रहर लोटतात. 11-12च्या सुमारास धरणीतनं ओम ओम ध्वनी यायला लागतो. धरणी दुमंगते आणि 8 वर्षाचे आपले स्वामी महाराज प्रगट होतात. प्रचंड तेज असतं. तो मुलगा डोळे झाकून घेतो. स्वामी महाराज आपलं तेज कमी करतात. तर तो विचारतो, कोण आहात तुम्ही? तर स्वामी महाराजांनी जो आपला पहिला परिचय दिला आहे, स्वामी महाराज म्हणाले, माझं नाव दृश्यभान, असं स्वामींनी आपलं पहिलं नाव सांगितलं. आणि मी तशी खेळायला आलो आणि स्वामींची लीला सुरू होते. स्वामी त्याबरोबर गोट्या खेळायला लागतात. जशी जशी संध्याकाळ होते तसं तो विजयसिंग म्हणतो, चला माझ्या घरी. तर मोहनबाई म्हणून त्याची आई असते विजयसिंगाची. तर स्वामी महाराज म्हणतात, माई मला भूक लागली आहे, दूध दे. तर ती म्हणते, माझी गाय तर भाकड आहे बाळा, आता कुठलं दूध देऊ? महाराज सांगतात, जा भांडं घेऊन. ती भाकड गाय दूध देते आणि महाराज ते दूध प्राशन करतात. तर ह्या प्रकारे स्वामी महाराज दाखवतात की तो विजयसिंग म्हणजे तू आहेस त्या जन्मातला. आणि तुझ्या घरी मी पहिल्यांदा अन्नग्रहण केलं. तुझ्याबरोबर माझी जी पहिली लीला आहे ती मी तुझ्याबरोबर केली. आणि नंतरचे कन्झिक्युटिव्ह सगळे जन्म स्वामी महाराज त्यांना दाखवतात, तू माझ्याबरोबर आहेस. आणि आता तुला जी 25 वर्षे आहेत ही तुझे कर्माचे भोग भोगायसाठी दिली होती. आता ह्याच्यापुढे तुला माझं कार्य करायचं आहे. आणि असं म्हणून भगवी वस्त्र काढतात उशी घालणं, नाही त्यांच्या अंगावर टाकतात, हे धारण कर आणि माझा सूत हो. तर स्वामीसूत महाराज विचारतात, स्वामी महाराज मला काहीतरी सेवा सांगा, मला तुमची काहीतरी सेवा करायची. बरोबर. स्वामी म्हणतात, मला सफेद घेऊन ये. तर महाराज सफेद काय देणार तुम्ही तर दिगंबर असता महाराज. तर स्वामी आपला उजवा पाय पुढे करतात. तर मग चांदी सफेद म्हणून चांदीच्या खडावा बनवून घेतात आणि त्याच्यावरती शंख, चक्र, गदा, पद्म अशी 4ही चिन्ह त्याच्यावरती चिन्हांकित करून त्या अक्कलकोटला घेऊन जातात. आणि महाराजांच्या चरणांमध्ये महाराज धारण करतात. 14 दिवस रात्र महाराज त्या पादुका धारण करतात.
इतर पादुका महाराज असे स्पर्श करायचे, 10-15 मिनटं धारण करायचे आणि मग प्रसाद म्हणून पण या द्यायचे. 14 दिवस आणि रात्र त्यांनी रात्र घातल्या होत्या. बापरे. हे आणखीन त्या 14 दिवस रात्र धारण करत असताना जर कोण भक्त आला, महाराज मला प्रसाद म्हणून द्या, तर स्वामी मी देणार नाही म्हणून सांगायचे. आणि हे माझं आत्मलिंग आहे असं महाराज ठामपणे आणि स्पष्टपणे सांगायचे. आणि आत्मलिंग म्हणजे साक्षात महाराज त्यांचा आत्मा, प्राणच. आणि 14 दिवशी महाराज सगळ्यांना बोलवतात, सगळ्या शिष्यांना बोलवतात, स्वामीसूत महाराजांना बोलवतात. त्या पादुका महाराज काढतात, डोक्यापासून पायापर्यंत त्यांना स्पर्श करतात आणि त्या स्वामीसूत महाराजांच्या डोक्यावर ठेवून त्यांना आज्ञा करतात, समुद्रकिनारी जा, किल्ला बांधा, धर्माची ध्वजा फडकावा आणि जे अडले नडलेले येतील त्यांना ह्याच्यापुढे तुम्ही मार्ग दाखवायचा. आणि ती माझी मुंबापुरी गादी असेल. त्यामुळे जर आपण इकडे बघितलं की आपल्याकडे गादीची परंपरा आहे की ही महाराजांची गादी असं. त्यामुळे मठात आपल्या कुठल्या गादी दिसत नाही, पण ह्या मठामध्ये तुम्हाला कारण ही अक्कलकोट नंतर असलेली महाराजांची एकमेव गादी आज जी आहे. पण मग हा मठ आधी दुसरीकडे होता, कांदेवाडीला. आणि मग तिथून तो इथे 1917 साली सीताबाई किंवा नंतर स्वामींच्या आशीर्वादाने सिद्धाबाई ज्यांना संबोधलं जायचं, स्वामीसूत महाराजांच्या कन्या, त्यांनी 1917 साली हा इथे आणला. तेव्हापासून म्हणजे खरं म्हणलं तर पादुकांचा इतिहास हा जवळपास 158 वर्षांचा इतिहास आहे. बापरे. तर ह्या त्या आत्मलिंग पादुका आहेत. आता आपण तिथे आत्मलिंग पादुका बघितल्या, त्याचं महत्त्व जाणून घेतलं, पण इथे मला 3 पादुका दिसत आहेत. तर त्या नेमक्या कोणाकोणाच्या आणि त्याचं काय महत्त्व आहे ते सांगाल? इथे जे मध्ये आपल्याला पादुका दिसत आहेत या स्वामीसूत महाराजांच्या चर्म पादुका आहेत. त्या शेजारी ह्या जे दिसतात की स्वामी कुमार दादा महाराज म्हणजे स्वामीसूत महाराजांचे छोटे बंधू, ज्यांना स्वामींनी स्वतः दीक्षा दिली आणि स्वामीसूत महाराजांच्या नंतर मुंबापुरी गादीचे मठाधिपती म्हणून ज्यांना स्वामींनी गादीवर बसवलं, ह्या त्यांच्या चर्म पादुका आहेत. आणि पलीकडे ज्या दिसत आहेत ह्या स्वामीसूत महाराजांच्या कन्या सीताबाई, त्या स्वामीसूत महाराजांबरोबर अक्कलकोटला नित्य नियमाने जात असत, आणखी स्वामींच्या अंगाखांद्यावर खेळत असत. तर तेव्हा स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिला की तू सिद्ध होशील, आणि म्हणून त्यांना सिद्धाबाई म्हणून संबोधलं जाऊ लागलं. आणि त्यांनी 1917 साली कांदेवाडीतनं चेंबूरला मठ आणला. त्यांच्या पादुका आहे. विजयदादा, तुम्ही आत्ता मठाबद्दल आम्हाला सगळा इतिहास सांगितला, याबद्दलची माहिती सांगितली, पण ना खूप जणांची किंवा सर्वसामान्य माणसांची फार गल्लत होते की मठ आणि मंदिर, तर यामध्ये नेमका काय फरक असतो? फार महत्त्वाचा प्रश्न विचारला. सर्वसाधारणपणे स्वामींचा मठ असं म्हणायची पद्धत आहे, पण जर आपण त्यात जरा थोडं खोलवर गेलो तर असं आहे की सगळे मठ नाही आहेत. तर मठाची व्याख्या अशी आहे की गुरुच्या आज्ञेने जो स्थापन झालेला आहे आणि ज्याला पुढे परंपरा आहे तो मठ. म्हणजे स्वामी महाराजांच्या आज्ञेने त्यांच्या शिष्यांनी स्थापन केलेले बाळप्पा महाराज, चोळप्पा महाराज, आनंदनाथ महाराज, स्वामीसूत महाराज आणि ह्यांनी स्थापन जे केलेले आहेत त्या काळी हे मठ झाला. आणि मंदिर म्हणजे प्रत्येकाची भावना आहे, श्रद्धा आहे, त्याप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी आज बांधलेलं जे स्थान आहे आज हे मंदिर आहे. आणि तिसरी कॅटेगरी म्हणजे उपासना केंद्र, की जिथे आज स्वामी महाराजांची उपासना चालते, की नित्य उपासना चालते, साप्ताहिक उपासना चालते, अशी ही केंद्र आहेत. तर हे 3 बायफर्केशन्स ॲक्च्युली आहेत की मठ, मंदिर आणि केंद्र. पण मला असं वाटतं भावना ह्या सगळ्यात आणि जास्त महत्वाची, मठ असू दे मंदिर किंवा श्रद्धा तुमची किती आहे, तुमची भावना त्यामागे काय, मला असं वाटतं ते फार महत्वाचं आहे. अगदी त्याचंच महाराजांना तेच जास्त प्रिय आहे सर्वात. खरंय. अच्छा, मला ना इथे खूप सुंदर गोष्टी दिसत आहेत. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत स्वामीसूत महाराजांच्या आहेत, तर ह्या मागे काय आहे गोष्ट? स्वामीसूत महाराजांना जेव्हा स्वामी महाराजांनी मठ स्थापनेची आज्ञा केली तेव्हा संप्रदायाची स्थापना देखील त्याच्याबरोबरच स्वामी महाराजांनी करायची त्यांना आज्ञा केली. तेव्हा दंड आणि कमंडलू या ज्या 2 गोष्टी आहेत त्या प्राधान्याने त्या संप्रदायाची आज गरज असते. तर हा दंड स्वामी महाराजांनी स्वामीसूत महाराजांना त्या काळी दिला. ह्याला महाराजांचे हात लागलेले, स्पर्श झालेला आहे. श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांचं आयुष्य कधी एका लाईनमध्ये नसतं, कधीच नसतं.
कधी आपण आयुष्याच्या अशा स्टेजला येतो की आपल्याला काही सुधरत नाही, काही सुचत नाही की पुढे काय करायचं. इतकी अडचण येते आपल्याला की आता ह्याच्या पुढे मला माझं आयुष्य दिसत नाही आहे. अशा अनेक स्टेजेस आपल्या आयुष्यात अनेक वेळेला येतात आणि अशा खूप जणांच्या आयुष्यात येतात. तेव्हा काय करायचं, कुठे जायचं? तेव्हा खूप जणं स्वामींकडे येतात, काही जणं ढसाढसा रडतात, काही जणं अत्यंत हक्कानी प्रश्न विचारतात की काय करू मी पुढे, मला आता मार्ग दाखवा. तर अशाच अनेक स्वामी भक्तांपैकी आज आणखी एक स्वामी भक्त आपल्यासोबत आहेत, नितिजा म्हात्रे. ताई, नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुझं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तू नेहमी या मठात येतेस असं तू म्हणालीस. लहानपणापासून. लहानपणापासून. मी लहानपणापासून आजोबांनी सांगितले म्हणून यायची. तर एकदा एक लो फेज आला 2011ला की मला रुमॅटॉइड आर्थरायटिस खूप वर्षापासून होता आणि मग नंतर तो सिस्टमिक झाला, म्हणजे ऑर्गन्सवर अफेक्ट करायला लागला. तर तेव्हा हेवी डोसचे मेडिसिन्स वरून ऑर्गन्सवर अफेक्ट केलं आहे. मग आजोबांना पण देवाज्ञा झाली, नोकरी सोडावी लागली. तर एवढ्या सगळ्या बॅड फेजमध्ये मला थोडासा अविश्वास पण आला, देवावर अविश्वास आला. सगळीकडे सेकंड ओपिनियन घेत सगळे बोलतात नाही हे बरोबर आहे, हेच करावं लागणार आहे तुला, हेच हाय डोस मेडिसिन्स घ्यावे लागणार आहे. मग स्वामींची आठवण आली, आता मठात जाणं हेच एक उपाय आहे. मठात गेली आणि स्वामींकडे बघून मी माफी मागितली. खरं पहिला बाकी काही नाही बोलली की मला बरं करा वगैरे, असं काही बोलली नाही. मी कुठल्या तोंडाने बोलू, कारण की मी ऑलरेडी अविश्वास दाखवला त्यांच्यावर. बरोबर. मी फक्त यायची, बसायची आणि बघत बसायची, कारण की आजोबा पण नव्हते मला गाईड करायला की मी काय करावं. मी यायची, बसायची, फक्त स्वामींकडे बघत बसायचे. असे दररोज यायची जायची, स्वामींकडे बघत बसायचे. नामस्मरण पण नाही, कारण की मला माहीतच नाही काय करायचं कळत नव्हतं. मग नंतर असं झालं की माझे रिपोर्ट्स इम्प्रूव्ह झाले, म्हणजे मेडिसिन्स हाय डोस होते ते कमी झाले, मला नोकरीही लागली, सगळं इम्प्रूव्ह होत गेलं. आणि लिटरली डॉक्टर बोलत होते की हे मिरॅकल झालं. मिरॅक्युलसली म्हणजे इम्प्रूव्हमेंट, ऑर्गनचं इम्प्रूव्हमेंट होणं म्हणजे मिरॅक्युलस झालं. तो एक एक्सपिरियन्स आहे. पण मग त्यानंतर आता तू नेहमी इथे येते? नेहमी येते. हो. तू काही स्पेशली करतेस मग आता स्वामींसाठी? नामस्मरण करते. नामस्मरण करते. मला असं वाटतं, आणि नामस्मरणात जी एक ताकद आहे ना, हो ती खरं तर कशातच नाही. नामस्मरण करते आणि स्वामींना आजोबा मानते. कधी काही झालं, कधी वाटलं की शेअर करायचं कोणाशी, तर खूप वेळा असं होतं की फोन केला तर कोण नसतं अवेलेबलच नसतं कोण. किंवा आजकाल तर ही भीती वाटते आपल्याला, लोक जज करतील, सांगून काय उपयोग आहे. नाही, असं नाही. नॉर्मल गप्पा जरी मारायचं, शेअर जरी करायचं, चांगली गोष्ट असो वाईट गोष्ट असो, कोण नसतं अवेलेबल. मग तेव्हा स्वामींशी बोलते मी. आणि मग असं वाटतं की स्वामींशी आधीच का नाही मी बोलली, आधीच का मी स्वामींशी बोलायला, म्हणजे मी कोण कशाला पाहिजे, स्वामींशीच बोलावं. तर स्वामीसूत महाराजांनी 3000 अभंग लिहिले आणि बरोबर आहे. त्यापैकी आज तुम्ही आम्हाला काहीतरी ऐकवा ना. ज्या पादुका स्वामीसूत महाराजांनी आज इथे आणल्या, की ज्याच्यामुळे आज आम्हाला सगळ्यांना सौभाग्य मिळतं आहे की आज आपण इथे एकत्र जमलो. त्या आत्मलिंग पादुकांबाबत स्वतः स्वामीसूत महाराज म्हणत आहेत, स्वामी पादुकेचा महिमा, मी पादुकेचा महिमा, काय सांगो आता तुम्हा, काय सांगो आता तुम्हा. तुम्ही भाग्यवंत जन, तुम्ही भाग्यवंत जन, म्हणून लाभले चरण. स्वामी सुत सांगे तुम्हा, स्वामी सुत सांगे तुम्हा. खूप मस्त. आपल्यासोबत हेमंत सोनक आहेत, तेही स्वामींचे भक्त आहेत, गेले अनेक वर्ष या मठात येतात. नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.
काय भावना आहे तुमची स्वामींबद्दल? मी जे बाबांकडनं शिकलो आहे की आपण जरी म्हणतो ना की आज संकटात आहोत किंवा काही हवं असल्यास आपल्याला ईश्वराची स्वामींची आठवण येते, पण म्हणजे आमचा वैयक्तिक अनुभव आहे की तिथे फक्त मागण्यासाठी जायचं नाही आहे, देण्यासाठी जायचं आहे. आपला जो भक्तिभाव आहे, जी आपली श्रद्धा आहे, जे आपल्या मनातला जो भाव आहे तो तिथे ओतता आला पाहिजे. खूप महत्वाचं आहे. आणि तिथे म्हणजे आपण एक सर्वसाधारण म्हणतो रे नाही मी 10वीला आहे, मी 12वीला आहे, मी इंटरव्ह्यूला चाललो आहे, ते तसेही देतातच आहेत, फक्त आपण ते ओळखण्यात कमी पडतो आहे. तर तो ओळखण्याचा जो भाव आहे म्हणजे जे आलेले अनुभव म्हणेन ते स्वतःमध्ये ठेवा आणि आणखीन भक्तिभाव जागवता येईल आणि तो भाव होता येईल याचा आपल्याला प्रत्येकाला म्हणजे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला ते जाणून घेण्यासाठी नेहमी भक्तीत किंवा स्वामींच्या किंवा कोणत्याही जे आता कोणी देवीचं करत आहे, कोणी गणपतीची आराधना करत आहे, तर तो भक्तिभाव महत्त्वाचा ठेवा आणि माझं वैयक्तिक असं मत आहे. खरं आहे. म्हणजे तुम्ही जे म्हणाल ते फार मला महत्त्वाचं वाटतं की फक्त काहीतरी पाहिजे असतं किंवा परीक्षा असते किंवा तेव्हाच आपल्याला अडचणीत सापडतो आपण, तेव्हा आठवण न करता काहीतरी आपल्यालाही द्यायचं आहे या भावनेने कायम. निस्वार्थ भाव आणि संकट आहे, काहीतरी आपण कुठेतरी अडलोय नडलोय म्हणून आपण चरणी जातोय हे नसावं. देताना आपलं 100% द्यावं आणि त्याच्यासाठीच चरणी जावं असं माझं वैयक्तिक मत आहे. एक्झॅक्टली मला पहिलं माहिती पण नव्हतं की आपल्या मठात हर सॅटर्डेला भजन असतं 6 वाजता. सो रेग्युलर मी आलो, म्हटलं भजन चालू आहे, मी बाहेरूनच पाया पडलो आणि त्या टाईमला ना रामदास मारुती तुमच्या पायाची राग असं भजन आहे आज. तर मी ते चुकून राग ऐकलेलं, तर मी 1 आठवडा तेच गुणगुणतोय. म्हणजे 1 आठवडा झाला असेल, तर आम्ही जसं आपण येतो गुरुवारी तसं आरतीला मी आलो आणि तेव्हा मी असंच एक गुणगुणत होतो जसं आपल्या तोंडात बसतं. सो तेव्हा माझा एक फ्रेंड आहे, तो मला म्हणजे सेवेकरीच आहे, तो मला त्यांनी मला सांगितलं की अरे आपल्या इकडे तर भजन असतं सॅटर्डेला आणि तू त्यातलंच हे करतोय. सो तेव्हापासून एक सॅटर्डेचा रुटीनच बनला. म्हणजे त्या भजनाच्या एका लाईनीने ना जे इथे बसवलं ते हर सॅटर्डेला 6 वाजता इथेच बसवलं. म्हणजे ती एक सवयच बनवून टाकली, रुटीन बनला. सॅटर्डेला कुठे सुद्धा असू तरी 6 वाजता आपण इकडे भजनाला असतो, असं झालं. खूप छान गोष्ट आहे, कारण आपण आपल्या कामात कॉलेजमध्ये त्या एका वेगळ्या विश्वात असतो आणि ते करता करता तू हे सगळं करतोयस, ही खूप छान गोष्ट आहे. आणि आज तुझ्या रूपाने मला असं वाटतं तरुण पिढीला खूप चांगला संदेश मिळतोय. चेंबूरच्या या स्वामींच्या मठाची जबाबदारी नलावडे बंधूंनी अत्यंत आनंदाने स्वीकारलेली आहे आणि त्याच सोबत त्यांच्या पत्नी मोठे बंधू प्रकाश नलावडे यांच्या पत्नी आज आपल्यासोबत आहेत. प्रीतीताई तुमचं खूप खूप स्वागत आहे. सुवर्णाताई तुमचंही खूप खूप स्वागत आहे. तर मला ना असं विचारायचं आहे की आता जेव्हा तुमचे पती किंवा तुमचे मिस्टर ह्या कामामध्ये पूर्णपणे त्यांनी स्वतःला झोकून इथे मठासाठी काम करतात, तेव्हा तुमची एक पत्नी म्हणून, तुमची एक बायको म्हणून काय जबाबदारी आहे? तुमचं सकाळपासून ते रात्रीपर्यंत तुम्ही कशा पद्धतीने या मठासाठी इन्व्हॉल्व्ह असता? आमचं म्हणजे कसं, सकाळी यांचा 7:30लाच दिवस सुरू होतो. रेग्युलर 17व्या वर्षापासून ते पूजा करत आहेत मठामध्ये. सकाळी त्यांची 2 तास पूजा असते मिस्टरांची. बरं. त्यामुळे त्यांच्याबरोबर आम्हालाही उठावं लागतं सकाळी. हो. हां, पाठ. ती पूजा त्यांची 10:30पर्यंत, आरती वगैरे सगळा कार्यक्रम त्यांचा 10:30पर्यंत आटोपतो. इतक्या आनंदाने हे सगळं पुढे नेत आहे. म्हणजे आम्ही तर असं म्हणतो की मी तर असंच म्हणते नेहमी की इथे आणलं हेच मोठं भाग्य आहे आणि मग या देहाचं चीज होऊ देत इथे त्यांच्या चरणी लागू. अगदी खरं. कारण माझ्याही बाबतीत माझा अनुभव असा आहे की माझ्या घरात लहानपणापासून स्वामींचं खूप बोललं जात होतं. मला आठवते की मला परीक्षेला जरी जायचं असेल ना तरी पटकन तोंडात श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं यायचं, कारण घराण्यात आहे आमच्या. माझं नाव धनश्री काडगावकर म्हणजे माहेरचं, त्यामुळे सुंदरबाई काडगावकरांचे आम्ही सुद्धा वंशज आहोत. त्यामुळे कुठेतरी का होईना स्वामींचा वरद हस्त आहे. तर आता ती आपली जबाबदारी आणि मला असं वाटतं की आता आज हे मला करायला मिळतंय, हे माझं अहोभाग्य आहे. आणि आज या मठापासून ती सुरुवात होतीये. मला तुम्हाला दोघींनाही भेटून अत्यंत आनंद होतोय आणि प्रचंड अभिमान वाटतोय, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये एक स्त्रीची ही शक्ती खूप गरजेची असते, त्याशिवाय ते कार्य किंवा ती गोष्ट पुढे जात नाही. नक्कीच. त्यामुळे तुम्ही खूप छान काम करताय आणि महाराजांनी ती सेवा अखंड नित्य सेवा चालू ठेवावी ही स्वामींचरणी प्रार्थना. खरंय. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हे जे पेंटिंग आपण इकडे बघतोय ते श्री शेखर साने की जे प्रख्यात चित्रकार आहेत स्वामी महाराजांचं, आज ज्यांनी काही पेंटिंग्स, खूप सुंदर पेंटिंग्स त्यांनी केलेले आहेत, त्यांनी आपल्या मठासाठी हे मुद्दामून स्वामीसूत महाराजांच्या पुण्यतिथीला जेव्हा 150 वर्षे पूर्ण झाली 1924 साली,
स्वामी सुत महाराजांच्या समाधीला 150 वर्ष पूर्ण झाली, तेव्हा त्यांनी ते मुद्दामून हे पेंटिंग आज आपल्या मठासाठी त्यांनी बनवून आपल्याला भेट दिलेलं आहे. इथे वर जे पेंटिंग जे दिसतंय हे खूप 104 वर्ष जुनं पेंटिंग आहे स्वामी महाराजांचं. 1921 साली चारकोल पेंटिंग ज्याला म्हणतात त्या शैलीचं हे पेंटिंग आहे. श्रद्धास्थानं म्हणजे आमचे वडील आणि आमच्या आई, की वडील आमचे 2002 साली वडिलांनी देह ठेवला, आई आमची 1917 साली आईनी देह ठेवला. आणि म्हणजे तिची विल पॉवर की तिला 100 वर्ष मठाची पूर्ण ती अनुभवायची होती. आणि स्वामी जयंतीच्या शेवटच्या दिवशी ती ॲडमिट झाली आणि रामनवमीला तिने देह ठेवला. माई म्हणून सगळे तिला संबोधायचे. आणि मठात दर्शन घेतल्यानंतर तिला भेटल्याशिवाय मला क्वचितच कुठला सेवेकरी किंवा भक्त अजून तिची खुर्ची आहे त्या खुर्चीला येऊन लोक पाया पडतात. त्यांचा जरी ती चेहराही नसली तरी. किती छान हसरा आहे आणि त्यामध्ये त्यामुळे खूप प्रेमळ होती. पण हे फार कौतुकास्पद आहे की हे सगळं जतन तुम्ही इतक्या छान पद्धतीने करून ठेवताय. करून घेतात स्वामी करून घेतायत आणि असंच ते करून घेत राहू देत, येस, एवढीच इच्छा आपण व्यक्त करू शकतो. खरंच आहे. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. तुम्ही फक्त विश्वास ठेवा, स्वामींकडे अगदी मनोभावे मनापासून तुमची इच्छा व्यक्त करा. बघा काही दिवसातच तुमची इच्छा पूर्ण होते की नाही. हाच या सर्व स्वामी भक्तांचा अनुभव होता, त्यांचा विश्वास होता आणि मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांचाही असाच अनुभव असेल. आजच्या या भागात आपण चेंबूरच्या स्वामी मठात आलो होतो, आत्मलिंग पादुकांचं दर्शनही घेतलं. आपण याच्या पुढे सुद्धा अनेक मठांचं दर्शन घेणार आहोत. तेव्हा हे होतं आजच्या भागापुरतं, पण पुढच्या भागात नक्की भेटूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.